साधन चतुष्टय झाले. त्यातले 2चा आपण विचार केलेला आहे. विवेक आहे, एक वैराग्य आहे. आता तो विषय चाललेला आहे त्या उपरम. वैराग्य शब्दाशी त्याचं साम्य आहे. वैराग्य म्हणजे उपरम, उपरम म्हणजे वैराग्य. दोन्ही एकमेकाला कॉज अँड इफेक्ट अशा तऱ्हेचा तो प्रकार आहे. तुकाराम म्हणता, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पही वरी नये म्हण. विषयांचा संकल्पच निर्माण होत नाही. मला हे असावं, माझ्या डोळ्याने हे पाहावं, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे जे 5 विषय आहेत. किंवा इकडे मी पायाने जावं, हाताने हे करावं वगैरे वगैरे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. म्हणून दम शब्दाचा अर्थ इंद्रियांना आवरणं असा जरी असला आणि शमापासून दम जरी वेगळा काढलेला असला तरी दम शब्दाला एक मर्यादितच फक्त अर्थ आहे. दम हा सर्वस्वी शमाच्या स्वाधीन आहे. हे संकल्पही वरी नये म्हण. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदात. असं जेव्हा होईल तेव्हा तुका म्हणे न ये जाणीव. ज्या अशुद्ध जाणीव आहेत त्या सगळ्या अशुद्ध जाणीवा जेव्हा पुसल्या जातील किंवा शुद्ध जाणीव शेष राहील, शिल्लक राहील, आणि शुद्ध जाणीव जेव्हा शिल्लक राहते तेव्हा अंतरिया थारा आनंदाचा, त्या ठिकाणी आनंद, असलेला आनंद प्रकट होतो. आणि असलेला आनंद प्रकट झाला, त्या असलेल्या आनंदाची झलक केव्हा तरी मिळाली, त्याचा कुठेतरी केव्हा तरी अनुभव आला की लगेच मोटिवेशन ज्याला म्हणतात ते खूप वाढतं. यात खरं ते दिसतंय, यात नक्कीच काहीतरी आहे, अशा तऱ्हेचा एक निश्चय होतो. आणि तो निश्चय जितक्या प्रमाणात जास्त वेळा होईल तितक्या प्रमाणामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला इंद्रियांशी झगडावं लागणार नाही, मनाशी झगडावं लागणार नाही, आणि शमदमाचा अभ्यास तितक्या कठोरपणाने करावा लागणार नाही. पण हे केव्हा घडेल? त्याच्यामध्ये जर सहजता आली तर. मग व्हायच्या आधी जेव्हा कळतं की आता हे होणार आहे, जे होऊ नये, माझी जी वासना आहे त्या वासनेला उचल खाल्लेली आहे, त्या वासनेनुसार बुद्धीने निर्णय घेतलेला आहे, आता मनाकडून ती इंद्रियांपर्यंत पोहोचण्याची वेळ आलेली आहे. ही प्रक्रिया जर माझ्या लक्षात आली, समर्थाने फार छान विचार केला, किती दिवसा होतो मोक्ष असा एक प्रश्न विचारलाय. त्याला म्हणायचंय तात्कालच. पण कोणाला? सावध, साक्षेपी आणि दक्ष, त्या तात्कालची मोक्ष. अतिशय चपखल उत्तर आहे. सावध, साक्षेपी आणि दक्ष, त्या तात्कालची मोक्ष. तो सावध आहे तर व्हायच्या आधीच ते कळले असल्यामुळे शमदमांचा अभ्यास फार सोपा होऊन जातो. होता होता जरा कठीण, झाल्यानंतर हातातच काही राहत नाही. आणि होऊन गेल्यानंतर बरोबरच आहे म्हटलं तर ऑक्सिजनवर ठेवलेला पेशंट आहे, त्याला काहीच उपाय नाही, असा पुढचा अर्थ ताबडतोब आपल्यासमोर येतो. म्हणून व्हायच्या आधी कळणं एखादी गोष्ट की आता हे होणार आहे, आणि हे कळल्यानंतर तिथे शमदमाचा अभ्यास फार सोपा होतो. आणि त्या ठिकाणी जर शमदमाचा अभ्यास करायची सवय लावली तर व्हायच्या आधी म्हणजे लक्षात येणं हाही भाग कमी कमी होत जातो. आणि नंतर मग ध्यायतो विषयान पुंसहा हा जो भाग आहे, ते विषयांचं ध्यान होत नाही, आणि विषयांचं ध्यान न झाल्यामुळे त्याचा संग होत नाही. आणि जेव्हा संग होत नाही तेव्हा पृथ्वीची घसरगुंडी आहे ती घसरगुंडी सुद्धा थांबून जाते. आणि शमदमानंतर उपरम नावाची गोष्ट आहे. आणि उपरम शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये संन्यस्त वृत्ती असा आहे. आणि संन्यस्त वृत्तीचा अंगी बांधलेली असेल तर न करी रे संग, राही रे निश्चळ, ही गोष्ट साध्य होऊ शकेल. कारण संघाचे विषय जेवढे कमी तेवढ्या संन्यस्त वृत्तीला पोषक, आणि संघाचे विषय जेवढे जास्त तेवढे संन्यस्त वृत्तीला ते बाधक आहे. म्हणून कमीत कमी संघ जर असेल, संघाचे विषय जेवढे कमी असतील तेवढं संन्यस्त वृत्तीला पोषक असल्यामुळे पुढे ताबडतोब विचार आमच्यासमोर ठेवलाय, तो उपरमाचा विचार ठेवलाय की वस्तुत्याग म्हणजे काय आणि संगत्याग म्हणजे काय. वस्तुत्यागापेक्षा संगत्याग श्रेष्ठ आहे. आणि संगत्यागाचा जो उपरम आहे, संगत्यागाचा जो संन्यास आहे, हा संगत्यागाचा संन्यास वस्तुत्यागाच्या संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. एकच मात्र होतं की वस्तुत्याग वाजत गाजत होतो, सगळ्यांना सांगून होतो, त्याचे साक्षीदार पुष्कळ असतात, त्याचा समारंभ असतो, प्रसिद्धी होते, याने संन्यास घेतला वगैरे. पण संगत त्यागाला साक्षीदारी नाही, त्याला प्रसिद्धी नाही, त्याला कीर्तीही नाही, आणि जगाला सांगण्यासारखं त्यात काय असत नाही. आता 2 फायदे आहेत त्याच्यामध्ये. एक फायदा नाही, तोटा आहे. जगाला सांगून केलं म्हणजे जगाच्या लाजेसाठी त्यांना संन्यास सांभाळावं लागतं. जगाला न सांगता केलं तर गाजराच्या पुंगीप्रमाणे ठीक आहे, वाजली हरकत नाही, नाही वाजली तरी मूळचं आहे ते तर कुठे गेलेलं नाही. समजा संन्यास घेतला आणि तो मानवला नाही तर मागच्या दारातून घरात यावं लागेल परत. पण संन्यास न घेता जर नुसता संगत्याग केला असेल, मनाने जर संगत्याग केला असेल तर असं मागच्या दारून यायची जरूर लागणार नाही, कारण तिथून हल्लेलाच नाहीये. त्यामुळे गाजराची पुंगी वाजली ठीक आहे, नाही वाजली ठीक आहे, या दृष्टीने संगत्याग चांगला आहे. धड ना संन्यास, धड ना गृहस्थाश्रम असं होऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांनी सूचना दिलेली आहे की देहबुद्धीचं ओझं आधी सहजच माझ्या डोक्यावर आहे,
प्रपंचाचं ओझं सहजच आहे, त्यात आणखीन संन्यासाचं ओझं का ठेवून घेता? आता देहबुद्धीचं ओझं उतरलं असेल तर संन्यास घेणं ठीक, पण देहबुद्धीचं ओझं न उतरता जर संन्यास घेतला असेल तर दोन ओझी झाली एकाऐवजी, आणि एका ओझ्याने दडपलेला माणूस दुसऱ्या ओझ्याने त्याचं काय होईल, हा विचार ज्ञानेश्वर महाराज आम्हाला समजावून सांगतात. म्हणून वस्तुत्याग आणि संगत्याग यापेक्षा संगत्याग श्रेष्ठ आहे. लोकांना कळत नाही हे खरं आहे, पण परमार्थामध्ये लोकांना कळावं अशी अपेक्षा असण्यातच मोठी अडचण आहे. मी परमार्थी आहे असं लोकांना कळावं अशी इच्छा असणं, अशी अपेक्षा असणं हेच मुळात दंभाचं लक्षण सांगितलं. आणि दंभ जर असेल तर परमार्थामध्ये एक पाऊल सुद्धा पुढे पडत नाही, की मी काय करतोय ते लोकांना कळावं, लोकांनी त्याची वाहवा करावी, लोकांनी त्याचं ॲप्रिसिएशन करावं, लोकांनी कुठेतरी छान छान किती श्रेष्ठ आहात, तुम्हालाच जमणं, मग आमच्यासारख्याला हे जमणार नाही असं म्हणावं. असं जोपर्यंत मला वाटतंय तोपर्यंत नाही, परमार्थामध्ये माझं एक पाऊल सुद्धा पुढे पडण्याची शक्यता नाही. म्हणून आता उपरम जो आहे हा उपरमाचा संबंध आपला संगत त्यागाशी जास्त असावा, वस्तू त्यागाशी जास्त नसावा, असं एक सावधगिरीच्या दृष्टीने मी आपल्या समोर मांडतो. तर संगत त्यागाने सुरुवात करावी उपरमाला, आणि संगत त्याग हा अतिशय श्रेष्ठ आहे. मी आणि माझं नावाच्या दोन गोष्टी आहेत. तर माझाचा संबंध संघाशी आहे, मी जो आहे त्याचा संबंध अहंकाराशी आहे, आणि माझं जे आहे त्याचा संबंध जगाशी आहे, देहासगट जे जग आहे त्याच्याशी आहे. आता हा जो उपरम व्हायचा आहे, संगत त्याग व्हायचा आहे, त्या संगत त्यागाला सुरुवात कुठून आहे? आपण छोटे छोटे संगत त्याग करू शकू, छोटे छोटे संघ आम्ही सोडू. ठीक आहे, एखादा मित्र आहे अगदीच परमार्थाला प्रतिकूल आहे, सतत सांगतो कॉन्ट्रॅक्ट बीच खेळायला चला, गप्पा मारायला चला, रेडिओ ऐकायला चला, टीव्ही पाहायला चला, त्याचा आपण एक वेळ त्याग करून टाकू, जाऊ दे, परमार्थाला प्रतिकूल दिसतोय, आपण सोडून घेऊया त्याला. खरा संगत त्याग कुठून जर सुरुवात होत असेल तर स्वतःच्या शरीरापासून होती, आणि इथेच तर सगळं गाडं जे घसरतं ह्याच जागेवरती घसरतं. म्हणून संगत त्यागामध्ये देहसंगाचा त्याग, याचा अर्थ देहावरच्या आसक्तीचा त्याग. देह आणि गेह दुसरा शब्द येतो, घरावरच्या आसक्तीचा त्याग, ज्यांना मी माझे माझे समजतो त्यांच्यावरच्या आसक्तीचा त्याग. आता आसक्तीचा त्याग आहे, जबाबदारी टाळणं हा त्याच्यामध्ये विचार नाही. जेव्हा एखादी गोष्ट निभत नसेल, परवडत नसेल, शक्तीच्या बाहेर असेल, तर शक्तीच्या बाहेर असल्यामुळे आता मी आपला संन्यास घेतो, असा आपला घेतलेला संन्यास हा काही ठीक संन्यास समजला जात नाही. तेव्हा देहावरच्या आत्मीयतेचा त्याग, जे घर आहे त्या घरावरच्या आत्मीयतेचा त्याग, घराचा त्याग नाही, घरावरच्या आत्मीयतेचा त्याग, आणि ह्याला उपरम असं म्हणतात. आणि उपरम शब्दाचा हा अर्थ लक्षात घेऊन, संगत त्याग हा अर्थ लक्षात घेऊन जर आपल्या जीवनाची घडी आपण बसवून घेतली, नेहमी शब्द मला वापरतो, आवडता शब्द आहे माझा, की स्वतःच्या जीवनाची नवीन घडी प्रत्येक साधकाने बसवून घ्यायला हवी. काही जुन्या घड्या आमच्या काही बसलेल्या असतात, त्या जुन्या घड्या इतक्या भक्कम असतात की ह्या घडी व्यतिरिक्त दुसरी घडी असणं शक्य आहे, आणि दुसरी घडी साधणं शक्य आहे, कोणीतरी साधली असेल असं सुद्धा आम्हाला खरं वाटत नाही, इथपर्यंत जुन्या घडीची आम्हाला सवय लागलेली आहे. तर ही नवी घडी बसवून घ्यायची आवश्यकता, की ज्या नव्या घडीमध्ये मला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे, क्षमाचा अभ्यास करायचा आहे, दमाचा अभ्यास करायचा आहे, आणि आत्ता जे आपला विचार चालला आहे उपरमाचा अभ्यास करायचा आहे.